विराजस राधा, ती सगळी कामं राहू देत, थोडा वेळ आराम करून घे. झोप काढतेस का? काल रात्रभर जागून कामं केलेत, आज रात्री पण जागून काम करायचंय. विराजस, मला आता झोप लागणारच नाही. जोवर माझं स्वप्न पूर्ण होत नाही ना, तोवर मी त्राण जाऊ देणार नाहीये. मी थांबणार नाहीये विराजस. 2 मिनिटं थांबशील? चहा पी. तू? नाही नाही, मला नकोय. मी सकाळपासून 4-5 कप चहाच पितोय फक्त. हे तुझ्यासाठी. नाही नाही, तुझ्या उत्साहासाठी. छान आहे. हो, छान झालाय चहा. चहा छान छान आहे. छान. मुंग्या, मी काय म्हणतो, मी थांबतो ना, तू जा. नाही नको. अरे शाळा असेल ना तुझी? शाळा आहे पण आता जाणार नाहीये. असं पण राधाताईने मला हे इथे थांबायला सांगितलंय ना. अरे पण कशाला, मी आहे ना, तू जा जा जा, शाळेला जा. मी आहे, मी थांबतो. ते पण राधाताईने मला सांगितलंय. करा, कितीही मेहनत करा, पण तुमची ऑर्डर काय मी पूर्ण होऊ देणार नाही. काय म्हणाली होती देवयानी? हेच की राजवीर त्या घरात जाऊन मसाले बनवूच देणार नाही. मग तसं झालं नाही. या अनाथांवर विश्वासच ठेवायला नको होता. तुम्हाला जमत नसेल तर तसं सांगा. माझा वेळ फुकट घालवू नका, नाही तर मागात पडेल. नाही, तसं नाही. राजवीरने प्रयत्न केलेत. प्रयत्न नकोयत मला. मला रिझल्ट हवेत. उगाच विश्वास ठेवला तुमच्यावर. बिनकामाचे निघालात तुम्ही. सुमित, हा साहेब, हाकलून द्या यांना. प्लीज प्लीज सर, एक संधी द्या. तुम्हाला लवकरच रिझल्ट येईल. राधाच्या मसाल्यांचे असे हाल करेल की तिची सगळीकडे नाचक्कीच होईल. आणि तसं जर नाही झालं ना, तर हीच नाचक्की तुझी होईल. खोबरं हा हा तमा तम तम. हा, तमा 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 गाणं काय म्हणतोयस? पुढे सांग. ते काय ते, हा, मामाचं पत्र. मामाचं पत्र. मामाचं पत्र. हा, मसाल्यामध्ये. हा, ते असतं ना, असं ते वाळलेलं ते तमालपत्र. हा, तेच ते. कसं रे तू विसरतस? तुमच्यासारखाच. बरं, आणखी काही राहिलंय का? नाही नाही, सगळं झालंय. तू सांगितलेल्या प्रमाणात सगळं सामान भरून ठेवलंय. आता सगळं एकत्र करून कांडायचं तेवढं बाकी राहिले. हो, आता काम फत्ते
राधाताईचं स्वप्न पूर्ण होणार. ठीक आहे, मग निघूया. हा, ते माई म्हणालात ते कांडायचं काम बाकी आहे त्याचं. ते मी बघतो, तुम्ही नका काळजी करू. हा, तुम्ही चला. हा, चला चला. सांभाळून जा रे. हो हो. येते मी. ठीक आहे. चंदूशेठ, तुमच्या हातचा एक कप चहा मिळेल का? त्या वेला वेला ते सा काय त्याच्यात? काही नाही, कचरा. तुम्हीच मगाशी बोलला ना आवरून घेत, तर तेच करत होतो. मी तुम्हाला आवरून ठेवायला सांगितलं होतं. हो. बरं बरं, मी काय आणायला चाललो होतो? चहा. आणि त्यात ना थोडं आलं टाका. हा, टाकतो आलं. कडी दालचिनी पण टाकू का? बघा, मला जे योग्य वाटेल ते करा. चालेल. छान लागते. ही आमची बिट्टी बनवून द्यायची. चांगलं लागते. आजी. काय झालं? झालं ना? हो आजी, सगळं व्यवस्थित झालं. देवच पावला. राधा, मला तू बनवलेला मसाला चाखायचा आहे. दे ना जरा. नाही आजी, सॉरी. म्हणजे मी आणि विराजस आम्ही मसाल्याची सगळी तयारी करून आलोत. चंदू शेटने एकदा ते काढून आणलं ना की मग मसाले तयार होतील. अगं, मी वाट बघतेय. एकदा का मसाल्याची ऑर्डर पूर्ण झाली की खुश खबर मिळणारच. हो आजी, खुश खबर तर येणारच. काय झालं रे? इतक्या आनंदात काय थे? तू काही केलंस की नाही? शील आई, शील. असं काम फत्ते केले ना, कोणाला इकडची तिकडे खबर नाहीये. मसाल्यांचं प्रमाण असं बिघडवलंय की मसाल्यांची सगळी चवच निघून जाईल. आता लोक मसाला चाकून फक्त थुंकणार नाहीत, उलट्या करतील. उलट्या. वाह, शाबास राजवीर. आता हे मसाले चांगलेच रडवणार आहेत. राधाला आणि विराजसला.
हॅलो हॅलो चंदूशेठ, पोचलात का? हॅलो अगं तू कुठे उभी आहेस? मशीनचा आवाज येतोय. पोचलात का म्हटलं? तू पोचली का? मी पण पोचलो. बरं बरं. कशानंतर काय करायचं क्रम लक्षात आहे ना तुमच्या? क्रीम? कसली क्रीम? क्रीम नाही, क्रम लक्षात आहे ना तुमच्या? कशानंतर काय टाकायचं ते? काय म्हणते? चंदूशेठ हो, कांदण्यासाठी मशीनमध्ये जे मसाले टाकायचे त्याचा क्रम लक्षात आहे ना तुमच्या? कशानंतर काय टाकायचं, त्याच्यानंतर काय टाकायचं ते म्हणते मी. हो माहितीये. पहिले मिरची टाकायची, मग लसूण, मग हे. नाही चंदूशेठ, चुकताय तुम्ही. हा क्रम नाहीये. ऐका माझं. सगळ्यात आधी हळकुंड टाका, त्याची पूड झाली की मग मिरच्या टाका आणि त्याची पूड व्हायला हवी. काय? अहो चंदूशेठ, ऐकायला येतंय का तुम्हाला? हॅलो, हे बघा, सगळ्यात आधी हळकुंड टाका, हळकुंडाची पूड झाली की मग मिरची पूड व्हायला हवी आणि मग सगळी सामग्री एकत्र करा आणि सोबत टाका. बरोबर, पहिले मिरची टाकायची ना. मिरची टाकतो. नाही चंदूशेठ, एक मिनिट तुम्ही थांबा. मी येते तिथे. मी आल्यावर आपण करूयात. मी आल्यावर देऊ कांडायला. ऐकू आलं का? टेन्शन नको घेऊ, लगेच देतो. लगेच नाही, मी आल्यावर. चंदूशेठ ऐका. चंदूशेठ, अरे बापरे, ठेवलं पण. आमची बिट्टी ना, जोपर्यंत मसाला रेडी होत नाही तोपर्यंत तिला काही चेन पडणार नाही. हॅलो, टाकतो. ठेवला का? आता लागत पण नाहीये. दादा, चंदूशेठशी झालं बोलणं? हो, अरे पण त्यांना मशीनच्या आवाजामुळे काही ऐकायलाच येत नाहीये. त्यांना जो क्रम सांगितला होता ना काढण्यासाठी, तो क्रम सुद्धा ते विसरले. मला तिथे जावं लागेल विराजस, नाहीतर चंदूशेठनं सगळं घोळ करून ठेवती. एक मिनिट, मी पण येतो. आपण दोघे जाऊ. चल विराजस, तू इथेच थांब. दोघांपैकी एकाने तरी इथे थांबायला हवं, नाहीतर परत ओरडते. आता सगळे जेवतायत, तोवर मी पटकन जाऊन येते. लवकर ये. हे घ्या पटकन, माझा नंबर लावा आधी. ताई, एक मिनिट थांबा. ताई, मला पुढच्या चौकापर्यंत सोडता का प्लीज? खूप अर्जंट काम आहे मला. प्लीज मला पुढच्या चौकापर्यंत सोडा ना ताई. हो ठीक आहे, बसा. थँक्यू. चला लवकर. लावा ना लवकर नंबर. थांबा चंदूशेठ, तुमच्या अगोदर त्या बायकांचा नंबर आहे. तुमचा नंबर लावला ना आधी, मला घालतील त्या मशीन मध्ये.
हा ना पटकन. दादा अजून किती वेळ? थांबा जरा, वेळ लागेल. दादा तुम्हाला वेळ होत असेल तर तुम्ही कांडून घ्या. हा 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 त्या बोलतात बघा. हा हे घ्या, हे घ्या. पहिलं खोबरं किसून दिलंय. हा ही बघा, ही आमची बिट्टी. मसाला रेडी झाल्याशिवाय तिला काही चैन पडणार नाही. बिट्टी काय झालं ग? काय करत होतात तुम्ही? अहो एक खोबरं आहे, हे आता नाही टाकायचं. विक्रम सांगितलं होतं ना तुम्हाला फोनवर. चंदूशेठ हे खोबरं तुम्ही आधी टाकलं असतं ना तर सगळी गडबड झाली असती. चंदूशेठ काहीतरी गडबड आहे. प्रमाण चुकले मसाल्यांचं. अगं असं कसं होईल? आपण स्वतः भरलं ना सगळं. हो पण काय काय भरलं तुम्ही? मी हे मसाले आठवत नाहीये. अरे बापरे चंदूशेठ, पण अहो सगळंच प्रमाण चुकलंय. सामान जेवढं हवंय ना मसाल्यासाठी तेवढं नाहीये याच्यामध्ये. दादा हे तू टेन्शन नको घेऊ. आता जेवढं आहे ना तेवढं काढून घेऊया. हा नाही नाही चंदूशेठ, तसं नाही करता येणार आपल्याला. ते सगळे मसाले योग्य प्रमाणातच हवे, नाहीतर सगळी चव बिघडे आणि मला ते नाही चालणार. एक टोटल लागत नाहीये की वहिनी राधाच्या घरी काय करत होती. वहिनीला माहित असेल का की राधा बिराजदारांच्या घरी येते. वहिनीच्या बाबतीत जे काही घडलंय ते सगळं सगळं राधाला माहिती असेल तर कळत नाहीये यार. विराजस चाचू, ए चाचू, काय रे कुठे हरवलंस? अरे काही नाही रे, हेच आपलं नेहमीच मसाला कसा तयार होईल, कधी तयार होईल, व्यवस्थित होणार नाही होणार याचेच विचार चालू आहे डोक्यामध्ये. काळजी करू नकोस, राधा आत्ता तिथेच गेली. आपले चंदूशेठ त्यांनी काही घोळ घालू नये म्हणून ती स्वतः गेली. चंदूशेठ चंदूशेठ, अरे पण आत्ता आणि घरी विचारलं तर काय सांगायचं? मी पण तिला हेच म्हटलं तर मला म्हणाले की घरच्यांची जेवण होईपर्यंत सगळी कामं आटपून येते. मग ठीक. विराजस, मला एक सांग, तुम्ही जेव्हा मसाला बनवण्यासाठी राधाच्या घरी गेला होतात
तेव्हा तिथे एक माई होती. ती काही बोलली का रे? नाही. विराजस, ती माई राधाला नेमकी कुठे भेटली रे? काय झालं, माई अंध असताना राधाने तिला आधार दिला. रस्त्यावरनं घरी घेऊन आली. तर राधाचा खूप जीव आहे तिच्यावर आणि माई सुद्धा खूप जीव लावतात राधाला. सतत तिला ना राधाचीच काळजी असते. चाचू काय गंमत आहे ना, म्हणजे माईंना दिसत नसलं तरी सुद्धा राधाच्या मनात काय चालू आहे, राधा कशी आहे बरोबर कळतं रे तिला. बरोबर आहे तुझं. कसं असतं ना, आपण जेव्हा एखाद्या माणसावर जीव लावतो, एखाद्या माणसाला प्रेम करतो, तेव्हा त्या माणसाला आपल्याला त्याचं दुखणं खुपणं वेगळं सांगावं लागत नाही. तो माणूस त्या गोष्टी आपोआप समजून घेतो. चाचू, अरे माई इतकी प्रोटेक्टिव्ह आहे राधाच्या बाबतीत. ती तर तिला इथे घरी पण येऊ देत नव्हती, सोडतच नव्हती. का? काय माहिती, म्हणजे तिला असं वाटतं की राधा जर कुठल्या त्रासात असेल, कुठल्या दुःखात असेल तर तिने तिच्यापाशीच राहावं, तिच्याच घरी राहावं, असं माईंचं म्हणणं आहे. पण मग पाठवलं कसं तिने आपल्या घरी तिला? राधाने समजवलं माईला आणि मग माईला सुद्धा पटलं. राधा म्हणाली की एकदा का हा मसाला झाला, हे मसाल्याचं कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झालं तर माझं आणि राधाचं स्ट्रगल संपेल. संपूर्ण घरात आमच्या नात्याला ऍक्सेप्टन्स मिळेल असं राधा तिला म्हणाली. आणि फक्त लेकीसाठी सोडतीये हे माई तिला म्हणाली. म्हणजे तिच्या बाबतीत जे घडलं ते तिच्या लेकीच्या बाबतीत घडू नये असंच तिला वाटत असणार. काय चाचू, काही बोललास का? अरे नाही रे. अरे तिचं बरोबरच आहे ना. हे बघ, ती शेवटी राधाची माई आहे, त्यामुळे लेकीच्या सुखासाठी जे काही योग्य असेल ते व्हावंच अशी तिची अपेक्षा असणारच ना. आणि तिलाच काय, मलाही असं वाटतं की तुझे आणि राधाचे प्रयत्न यशस्वी व्हावेत, तुमचा मसाला व्यवस्थित बनावा. एकदा का तुमचा मसाला व्यवस्थित झाला ना की या घराचं चित्र बदलेल. आणि एकदा या घराचं चित्र बदललं की सगळेच जण इथे सुखानं राहू शकतील. ऍक्च्युली बराच वेळ झालाय, अजून राधा आली कशी नाही? फोन लावून विचारू का? जरा विचार बघ. हॅलो राधा, अगं कुठेस तू? वेळ संपत चालली आणि काय